गाजवला. गिरीश कोचरेकर कालच्या दिवसाचा मानकरी जो ठरला होता संघ विक्रोलियन्स अंतिम फेरीत जाऊन दाखल झालाय काल खुल्या गटातून महाराष्ट्रातील. पुढचा चेंडू बॅकफुटला जात चिकट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली परंतु दरम्यानच्या काळात एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. महाराष्ट्रातील बलाढ्य संघ समजला जाणारा विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस कोळी समाजातील संघ. आजचा दिवस कोळी बांधवांसाठी होता, कोळी गावांसाठी होता आणि या कोळी गावांमधून एक नवसाती दिवा ऐरोली कोळीवाडा हा संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचलाय कोळी गावांमधून. टप्प्याचा चेंडू रितेश मडवी आजच्या दिवसाचा मानकरी षटकार ठोकतोय. 6 धावा. धन्यवाद. तर 6 धावा रितेश मडवीच्या पाहायला मिळत आहेत. धावसंख्येने आकार घेतला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावांवर. 11 धावा धावफलकावर आहेत. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं जय माता दी ग्रुपच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. गिरीश कोचरेकर. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. गेली 2 दिवस धावांचा पाऊस पाहायला मिळाला. तब्बल 6 अर्धशतके या स्पर्धेत पाहायला मिळाली. काल 6 चेंडूत 6 षटकार पाहायला मिळाले. 104 धावा पाहायला मिळाल्या. हा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका जातोय सीमारेषा पार. गिरीश सावंत ब्रँडेड फटका 4 धावांसाठी. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. धावांचं नंदनवन असणार हे माहुल गाव, मुंबईत राहून गाव पण जपणारं हे माहुल गाव, कोळी बांधवांचं हे माहुल गाव. अर्थातच आज मात्र अखिल भारतीय कोळी महासंघाचे अध्यक्ष अनंत तरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. बॅकफुटला गेली. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. पहिलं षटक संपतंय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीवर येतोय. ज्या गोलंदाजाने देखील या संपूर्ण स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं संदीप पवार गोलंदाजी मार्कवर येतोय. विक्रोळी परिसरातील टागोर नगरचा हा गोलंदाजीतील सितारा कन्नमोर. तर स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेकडून देखील व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना आपण या गोलंदाजाला पाहतो संदीप पवार. उलटा स्पर्धा चेंडू सुरेख फटका मारला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि विकेटचं पतन गिरीश पाट. तर आजचा दिवस कालचा दिवस शशी कदमने गाजवला, कालचा दिवस गाजवला योगेश वैद्य यांनी, संदीप पवारने, परंतु आजचा दिवस गाजवला तो रितेश मडवी याने. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अपस्टंपच्या बाहेर पिचिंग, तदनंतर चेंडूने घेतलेलं वळण, चेंडू झाला कट आणि यष्टीरक्षक अमोल म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध आणि हे युद्ध आता कोण जिंकते पाहिजे. अंतिम टप्प्यामध्ये जय माता दी ग्रुप आयोजित स्पर्धा जय माता दी चषक 2017 आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि अतिथींचं माहुल गावामध्ये, माहुल कोळीवाड्यामध्ये हार्दिक 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 असं स्वागत. पुढचा चेंडू यष्टा उद्ध्वस्त केला. संदीप पवार आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलला आणि रितेश मडवी नावाचं वादळ अंतिम सामन्यामध्ये क्षमवण्यात यशस्वी झालाय. गोलंदाज संदीप पवार. धीरज पाटील तर नवीन फलंदाज मैदानात येत आहेत.
धीरज पाटील फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे ती 17 धावांवर. या षटकात मात्र आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये. संदीप पवार या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेवर आपल्या गोलंदाजीने ज्या गोलंदाजाने विक्रोलियन संघाला सुगीचे दिवस दाखवले, वरच्या क्रमांकावर महाराष्ट्रात नेऊन ठेवलं, तोच गोलंदाज गोलंदाजी करतोय संदीप पवार. ओहो हो हो हो, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला आणि धावबादच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय. संदीप पवार अजून एकही धाव या षटकात दिलेली नाहीये. तर टीम 11 संघाचा समाधान आपण जायचं नाहीये. विकेट करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक योगेश वैद्य चेंडूवर येत आहेत आणि संदीप पवारचं लाजवाब षटक पाहायला मिळत आहे. 5 चेंडू झालेत, अजून एकही धाव दिलेली नाहीये. निर्धाव षटक टाकलं जातंय का पाहायचंय. निर्धाव षटक या ठिकाणी टाकलं जातंय का पाहायचंय. तर निर्धाव षटकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारतीय संघाचे माजी गोलंदाज बापू नाडकर्णी यांच्या नावावर एक विक्रम जमा आहे. तब्बल 27 षटक निर्धाव टाकलेली आहेत टेस्ट क्रिकेटच्या एका डावामध्ये. पैकी 23 षटक सलग निर्धाव टाकलेली आहेत. त्यांच्या नावावर हा विक्रम आहे. तर पाहूया निर्धाव षटक टाकलं जातंय का संदीप पवारच्या माध्यमातून. हो हो हो, निर्धाव षटक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अप्रतिम गोलंदाजी, संदीप पवार ऑन फायर. अप्रतिम गोलंदाजीचा नजर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि संदीप पवारने तब्बल या षटकामध्ये 3 विकेट देखील मिळवलेल्या. तर कशा व्यावसायिक संघ काय म्हटलं जातं, व्यावसायिक गोलंदाजी काय म्हटली जाते या ठिकाणी पाहायला मिळाली. विक्रोली यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संदीप पवारच्या माध्यमातून पहिल्या षटकात धावा गेल्या होत्या, त्या पहिल्या षटकात धावा गेल्या होत्या 17 आणि दुसरं षटक अक्षरशः मेडन टाकलं गेलं आणि आपली व्यावसायिकता दाखवून दिली. आणि विक्रोलियनचा हुकम्याचा एक्का मला का म्हटलं जातं ते मात्र या ठिकाणी दाखवून देतोय संदीप पवार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी केली आहे. तर फलंदाज मैदानात पाठवायचे विक्रोलियन्स फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. ज्यांनी कालचा दिवस गाजवला आणि महाराष्ट्रातील भल्या भल्या संघांना परतीचा रस्ता दाखवला, तेच 2 फलंदाज मैदानात उतरतायत. योगेश वैद्य गोरेगाव आणि महाराष्ट्र रणजी पट्टू. अर्थातच कालचा दिवस ज्या खेळाडूने आपल्या अर्धशतकाने गाजवला, शशिकांत कदम फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत. विक्रोलियन्स विक्रोळी या बलाढ्य संघाच्यासाठी विजयासाठी 18 धावांचं आव्हान 12 चेंडू मध्ये. आपण पाहत आहोत जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2017. 18 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. योगेश वैद्य काल मात्र बहारदार फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. चालू सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहतात सूर्यकांत आढाव सर, त्याचबरोबरीने हेमंत कोळी सर माहुलगाव आणि कल्याणी घोरपडे सर तिसरे पंच आज गेले 2 दिवस या ठिकाणी कामगिरी पाहत आहेत. आम्ही आयोजकांचे आभारी असणार आहोत. मी आणि माझ्या बरोबरीने सागर कुऱ्हाडे आजच्या दिवसासाठी आम्हाला तुम्ही समालोचक म्हणून संधी दिली त्या क्रीडा स्पर्धेमध्ये, त्याबद्दल. तर एक लाजबाब आयोजन माहुलगावातील या वर्षीच्या या क्रीडा स्पर्धेची सुरुवात. सुरेख फटका मारला जातो. योगेश वैद्य यांच्या बॅट मधून निघालेला फटका सीमारेषा दिशेने जातोय आणि पहिल्या चेंडूवर चेंडू सीमारेषा पार, चौकार. तर पहिल्या चेंडूवर सुरेख फटका मारला जातोय. संघाची धावसंख्या मात्र चौकार पाहायला मिळतोय. योगेश वैद्य कालचा फॉर्म आज देखील कायम ठेवलेला आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. योगेश वैद्य यांच्या बॅट मधून निघालेला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार.
हो सुरेख चेंडू पाहायला मिळालो. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. विकेटचं पतन होत आहे. संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी 8 असताना माघारी परत आहेत योगेश वैद्य. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय. 8 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे आणि 9 चेंडूंमध्ये 10 धावा बनवायच्यात विजयासाठी. गतवर्षी याच मैदानात 1 लाखाची स्पर्धा जिंकली होती विक्रोलियन्स विक्रोळी संघाने आणि गेल्याच रविवारी राणीच्या बागेत राणीबाग चषक 1 लाखाची स्पर्धा विक्रोलियन्स संघाने जिंकली होती. बॅक टू बॅक दुसऱ्या वर्षी देखील आणि दुसऱ्या रविवारी देखील स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झालाय विक्रोलियन्स विक्रोळी अमोल म्हात्रे आणि कंपनी. हो लाजवाब झेल पाहायला मिळतोय. षष्टीरक्षक चंद्रकांत पाटील याचं कौतुक करावं लागेल. यष्टांच्या लगोलग झेल घेणं तेवढं सोपं नसतं आणि झेल घेतलाय. बाद होत आहेत मात्र निशांत शिवलकर. आताच हाती आलेल्या बातमीनुसार घाटला या ठिकाणी 1 लाखाची जी स्पर्धा शिवसेना चषक सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये गणेश इलेव्हन माहुल संघाने विजय मिळवलाय. अंतिम विजय गणेश इलेव्हन माहुल संघाने मिळवला आणि 1 लाखाचं बक्षीस या माहुल गावामध्ये घेऊन आलाय घाटला संघ. घाटलाच्या मैदानामध्ये माहुल गावचा संघ. तर मैदानात फलंदाजीसाठी संदीप यादव. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत जातोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फाईट करतोय या ठिकाणी आणि बॅक टू बॅक तिसरा बळी या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी हॅट्रिक या ठिकाणी मिळवली आणि याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या संघाची स्थिर असणार आहे ती 8 धावांवर. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारले गेले परंतु तदनंतरच्या चेंडूवर 3 चेंडूवर 3 विकेट. तर क्रिकेटच्या खेळाची खासियतच ही आहे. कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि धावा करायच्या आहेत त्या 10. 10 धावा 7 चेंडू 10 धावा. नवी मुंबई विक्रोळी दिवा विक्रोळी दिवा नवी मुंबई अमोल म्हात्रे आणि रितेश मडवी. कोणता संघ या ठिकाणी स्पर्धा जिंकतोय आणि लाखाचं मोल जिंकतोय ते पाहायचंय. विकेट करण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज आणि षटकार या ठिकाणी लकी बाजवा मैदानात आला नाही तर षटकाराचा पाऊस या ठिकाणी पाडतोय. मोठा फटका लकीच्या बॅट मधून. सामन्याचं गणितच बदललं या षटकाराने आणि 4 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. विक्रोलियन्स विक्रोळी 4 धावा दूर आहे ऐतिहासिक विजेतेपदापासून. कारण गतवर्षी याच मैदानात नरेश नाखवा 1 लाखाची स्पर्धा विक्रोलियन्स संघाने जिंकली होती आणि गेल्याच रविवारी राणीबाग चषक 1 लाखाची स्पर्धा विक्रोलियन्सने जिंकली आहे. तर
तर जय माता दी ग्रुपची आयोजित स्पर्धा जर विक्रोली असते जिंकली तर विक्रोलींची ती देखील आगळी वेगळी हॅट्रिक होईल. तिसऱ्यांदा जय माता दी ग्रुपचा चषक जिंकण्याच्या उंबरठ्यावर विक्रोली आहे. अमोल म्हात्रे आणि कंपनी यांचं आवडतं मैदान आणि आज ठिकाणी मात्र अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आईच्या स्वरूपातील धावा तर शशिकांत कदम ज्यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 75 धावा बनवलेल्या आहेत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये शशी कदम रणजीपट्टू. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि आतापर्यंत एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या 79 आणि विजयी ठरतोय विक्रोली जय माता दी ग्रुप आयोजित स्पर्धेवर आपल्या नावाचा ठसा उमटवतोय. अधिराज्य गाजवतोय. जय माता दी चषक नावे होतोय विक्रोलीच्या.